मी आता हात जोडते, यापुढे मला कुठल्याही प्रकारचा सल्ला देऊ नका प्लीज. आणि जर काही द्यायचंच असेल तर एक कंपनीचा मालक म्हणून मला या महिन्याचा पगार द्या. काय बोलतेस अनु? तर हे सगळं तुझंच तर आहे. नाही सर, प्लीज. नाही, मला बाकी काही नको. मला फक्त या महिन्याचा पगार द्या. मला निघायचंय आता. मला माझ्या घरी जायचंय. तेवढा चेक मात्र द्या. तरी सांगत होतो तुला हे नाटक नको करूया म्हणून. सगळं होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे आता ह्यांच्या समोर तू मला तोंडावर पाडणार आहेस का? जगदीश, मला अजूनही आपलं काहीही चुकलं असं वाटत नाहीये. आपला हेतू स्वच्छ होता. मिसेस धर्माधिकारी, मला उशीर होतोय. मिस्टर धर्माधिकारी, मला चेक देताय ना? अनु बेटा, प्लीज. प्लीज. थँक्यू. जाता जाता एक गोष्ट सांगते. तुम्ही माझ्याशी कसेही वागलात मम्मा बाबत, तरी मला तुमच्याबद्दल मात्र आदरच आहे. नाही, तुम्ही मला जन्म दिला, तुम्ही मला इथपर्यंत आणलं, मला इतकं छान वाढवलं, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. मला तुमचा राग नाही आलाय. फक्त मी खूप हर्ट झाले. पण फक्त आता एक रिक्वेस्ट करते मी, यापुढे प्लीज प्लीज माझ्याशी खोटं बोलू नका प्लीज. देव करो अशी वेळ नाही हो. पण जर खरंच असं काही झालं तर उद्या मला हीच गोष्ट खोटी नको वाटायला. चला तर. एक मिनिट. सॉरी, मी तुमच्यात बोललं नाही पाहिजे, पण मला एकच गोष्ट सांगायची. मी अनन्याला काहीही कमी पडू देणार नाही. आज ना उद्या मी तिची सगळी स्वप्न पूर्ण करेन. पण सर, मॅम, आम्हा दोघांचं नातं टिकू नये म्हणून कोण कोण काय काय प्रयत्न करतं ना, हे आम्हा दोघांना चांगलंच माहिती आहे. पण मी आज आत्ता इथे तुम्हाला वचन देतो की काहीही झालं ना तरी आमचं नातं कधीच तुटणार नाही. मग त्यात बाहेरचे आड आले तरी आणि घरचे आड आले तरी. येतो. चल. अजून आले नाही तो दोघं. काय चाललं असेल तिकडे? पुन्हा नवीन वाद, पुन्हा नवीन विषय. सगळं अशुद्ध आणि अवघड करून ठेवलं या लोकांनी. पण मला कळत नाहीये हे असं वागायची गरजच काय होती त्यांना. नाही, म्हणजे आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर असावी, जवळ असावी असं आई वडिलांना वाटणं स्वाभाविक आहे. त्यात काही चूक नाही. पण म्हणून इतकं असं टोकाचं वागायचं? यांनी जराही विचार केला नाही हो अनन्याच्या मनाचा. बिचारी यांच्यासाठी दिवसभर कष्ट करत होती.
आणि हे तिच्याशी खोटं वागत होते. खूप धक्का बसलाय तिला. अगं साहजिकच आहे, बसणारच. काय बोलतायत तिकडे जाऊन काय माहित. हे बघा रुणा, मुलं आहेत ना खूप समजूतदार आहेत. जे करतील ते योग्यच करतील. हां, येतील. शांत हो, शांत हो. हां, आणि शेवटी ते तिचे आई वडील आहेत. या सगळ्यामध्ये आपण नाही पडायचं. नाही नाही अहो, म्हणजे मी अनन्यासमोर सुद्धा बोलले नाहीये काही. तिच्या आई वडिलांच्या बाबतीत तिच्यासमोर कसं बोलणार आपण. नाही नाही, बरं केलंस. बोलले नाहीस ते फार बरं केलंस. हो ना. पण खरंच हे सगळं वेळीच कळलं आपल्याला, हे महत्वाचं नाही का. अगं अरू, हे दोघं अजून आले नाहीयेत ना? नाही, मला ना काही गोष्टी मागवायच्या होत्या मार्केटमधनं. फोन करू का त्यांना? नाही नाही नको. अगं म्हणजे निघालेत ते, कधीच पोहोचतील आता. अजून नाही आलेत? अनन्या परत माहेरी नाही ना गेलीये? आणि तिच्या मागे अथर्व तिचा पदर धरून. हा, देविका, सांगितलं ना तुला मी, त्यांना सुट्टी आहे आज, गेले असतील बाहेर कुठे. हो ग, पण कुठे? नाही, तू नेहमी मला म्हणत असतेस ना की पूर्वाकडे लक्ष ठेव म्हणून. आता तूही यांच्याकडे लक्ष ठेव. काही तुलना आहे का? अहो भाऊजी, पूर्वा उशिरा का होईना पण घरी येईल. पण तुमचे अथर्व आणि अनन्या त्या धर्माधिकाऱ्यांच्या गुहेत एकदा शिरले ना की कधीच बाहेर येता येणार नाही त्यांना. म्हणून सांगते मी, विचारा त्यांना कुठे आहे ते. हे बघ देविका, मुलांवर लक्ष ठेवण्याच्या बाबतीत तू तर काही बोलूच नकोस. मला वाटलं म्हणून मी सांगितलं. मला एक सांग, जर हे दोघं तुम्हाला सोडून गेले तर तुम्ही खाणार काय? हे बघ देविका, आम्हाला खायला मिळावं म्हणून आम्ही अनन्या आणि अथर्वला आमच्या सोबत राहायला नाही सांगत. हा, आणि आम्हाला त्यांचा आधार वाटतो याचा अर्थ असा नाही होत की आम्ही त्यांच्यावर अवलंबून होतो. हा, अरे हा, तू तर बिझनेस करणार आहेस ना, नाही का? नाही, बिझनेस म्हणजे घरगुती काहीतरी सुरू करावं असं म्हणणं आहे माझं, आणि त्यात चूक काहीच नाहीये. छे छे, चूक काय त्यात? अगं घरात पैसा पुरत नाहीये म्हणून तुला काम करावं लागतंय ना, हे ऐकून जरा मला वाईट वाटतंय, इतकंच. जाऊ दे, तू जे काही करशील ना ते मी पहिल्यांदा तुझ्याकडून विकत घेईन. कारण माझा हातभार लागल्याशिवाय तुझा संसार काही चालतच नाही. हा, या या या, आलात? हा, अरू वाचलीस ना तू आज? हे दोघं आले घरी परत. काय ग अनन्या, इतका चेहरा का पडलाय तुझा? सुट्टी कॅन्सल झाली? आता मी कायमची सुट्टी घेतली. काय म्हणजे आम्ही बाबाची कंपनी सोडली. इतका चांगला जॉब सोडलास? पण का ग, तिथे काय टेन्शन होतं? तिथे तुझ्या बाबाचीच कंपनी आहे ना. अच्छा, ओह, तुला कामाची सवय नाहीये ना. श्रीमंता घरची मुलगी तू, तुला सगळं आयतं घेण्याची सवय असेल, नाही का? अगं पण तसं होतं तर आधीच नाही म्हणायचं ना. असं कसं सोडू शकतेस तू? देविका, अगं बाई अरू, मला वाटलं होतं तू तुझ्या बिझनेससाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट अनन्याच्या पैशातून करशील, पण आता तर तोही सोर्स गेला. आता काय करशील तू? अगं अनन्या,
आपल्या घरच्या परिस्थितीचा विचार करून तरी सोडायचं ना काम. काय ग? नाही नाही, एक मिनिट. काही गरज नाही अनन्याने मनाविरुद्ध कुठेही काम करण्याची. आणि मग तुमचं भागणार कसं? ए अनन्या, अथर्वचा विचार केलायस ना तू? त्याची एक नोकरी टिकत नाही, तुमचं घर कसं चालणार? अथर्वच्या पगारात भागेल आणि दर महिन्याला घराचे हप्ते भरायचे. लक्षात आहे ना? देविका, अगं जरा थांब 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 जरा थांब. किती किती प्रश्न विचारून भांडवून सोडतेस तू? हा, अनन्या, अथर्व, तुम्ही बसा बघू आधी. खाऊन घ्या काहीतरी. नाही आई, नको मला काही. मी जरा चेहरा धुवून येते. हिला काय झालं? रडली बिडली की काय? का बिंग फुटलं? म्हणजे भांडण झालं का तुमच्यात? होणारच. एकदा का पैशांवरून कटकट सुरू झाली ना की ती कधीच थांबत नाही. काकू, आमचं काही भांडण वगैरे झालेलं नाही. हा, बाबा, आई, तुम्ही दोघं जरा आतमध्ये येता का? थांबा, मी जाते. कळलंय मला. नाही, मला तर सगळ्यांची काळजी वाटत होती म्हणून मी बोलले. अनन्याचे पैसे काही आता या घरात येणार नाहीत आणि अथर्वचा पगार म्हणजे तोंडाला पान पुसणं आहे फक्त. ए बाई, तू कर हा बिझनेस. नाही, दिवसाचे 200-300 रुपये जरी तू कमावलेस ना तरी तुमच्या जेवणाचा खर्च तरी निघेल. हिच्या समोर ना काही बोलण्यात अर्थच नाहीये. काय काय झालं रे अथर्व? काय, अनन्या खूप चिडली होती. आणि साहजिक आहे, साहजिक आहे. हो, पण ते काही डिनाय करूच शकले नाहीत. परत तेच म्हणत होते की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत म्हणून हे सगळं केलं. मी त्यांना दरवेळी हेच सांगतो की एवढी काही हालाकीची परिस्थिती नाहीये आमची. म्हणजे आम्ही दोघं जे काही कमवतो त्याच्यात आमचं भागतं. पण त्यांना काय वाटतं काय माहिती. नाही, श्रीमंत लोक दुसऱ्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल का बोलतात? त्यांना कळत कसं नाही की प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीनुसार ऍडजस्ट करायला समर्थ असतो. आता या सगळ्यामध्ये असं झालंय ना की माझी नोकरी बदलली आणि माझा पगार कमी. आता सगळ्यांना आयतं कारणच मिळालं ना मला बोलायचं. एवढं शिकून सुद्धा एक चांगली नोकरी नाही मिळत या शहरामध्ये. काय करायचं आता? हे बघ अथर्व, अथर्व, मी जेवणाची तयारी करते. काही खाल्लं नसेल दोघांनी, भुका लागल्या असतील. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. मी या फ्लॅटसाठी पैसा हवा म्हणून विहारीच घेतली. अगं तू मार ना तिकडे. पोहे खाऊन घ्या. हो, सिमरन, ताटल्या आण. उठ उठ उठ. अच्छा, पोहे खाऊन घेताय ना तुम्ही? आणि मी नंतर खाईल ना. आई, हात पुढे करा ना. अगं, हात पुढे करा. हे
अगं हे काय? आई अहो माझा पहिला पगार झाला, घर खर्चासाठी पैसे ठेवा, घ्या. नाही नाही अगं, असे कसे घेऊ मी? हे असे. अनन्या अगं, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत ते ठेव. हो आई, हे घर सुद्धा माझंच आहे ना. आणि जेव्हा घरातली बाई काम करण्यासाठी बाहेर पडते तेव्हा घरच्या लोकांना खूप ऍडजस्ट करावं लागतं. आणि ही कमाई काय माझ्या एकटीच्या कष्टाची नाहीये, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीची कमाई आहे. त्यामुळे ठेवा प्लीज. आई प्लीज नाही नका म्हणू आता, नाही तर मला वाईट वाटेल. परक नका करू मला, ठेवा प्लीज. आई नमस्कार करते. यशच. बाबा नमस्कार करते. अरे तुझा पहिला पगार आहे ना, मी देवापुढे ठेवते. काय करतेस देविका? पैसे घेते, हप्ता भरायचा आहे ना. अगं पण असे का देतेस? मागून देता का तुम्ही? नेहमी नवीन नवीन कारण असतात. आता पैसे आलेत पण बिलं भरली, भाजी आणली, बिझनेससाठी वापरले. नोकरी नाही ना, अमुकच नाही तमुकच नाही. त्यामुळे हातात पैसे दिसले ना की लगेच काढून घ्यायचे असतात. नंतर मिळतील न मिळतील काय माहित. देविका, अनन्याच्या पहिल्या पगाराचे पैसे आहेत. अगं तिच्या मनाचा विचार कर जरा. नोटांना भावना नसतात अरुण, असतात फक्त आकडे. आणि ती स्वतःहून सांगते ना की हे पैसे आपल्या घरासाठी आहेत म्हणून. मग घराचे हप्ते भरायचे असतात, हे विसरलीस का तू? अगं पण देविका, त्यातले पैसे आम्ही तुला सुद्धा दिलेच असते ना. भाऊजी तुम्ही पण ना, तुमचं बोलणं आणि वागणं यामध्ये ना खूप अंतर आहे. मध्येच काहीतरी होतं आणि हे पैसे हवेमध्ये विरून जातात. अगं पण अनन्याच्या पगारातून कशाला घेतेस तू? अनन्याच्या पगारातनं पैसे वळते नाही करायचे तर कुठून करायचे सांग ना.